पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र आता इथंच माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबा देण्याचा आमिष दाखवून एका नराधमानं अवघ्या 2.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील काळेवाडी परिसरात सोमवारी घडली. विजय पोपट भोसले वय 47 असं या आरोपीचं नाव असून तो पीडित कुटुंबाच्या ओळखीचा असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी 3 लहान मुली घराजवळ खेळत होत्या. त्यावेळी आरोपीनं आंब्याचा आमिष दाखवत तिघींना जवळ बोलावलं. त्यानंतर आरोपीनं 2 मुलींना बाहेर पाठवलं आणि 2.5 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार केला. चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची आई घटनास्थळी पोहोचली. हा प्रकार पाहून आईला मोठा धक्का बसला. जखमी चिमुरडीला तातडीनं YCM रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत अत्याचाराची पुष्टी झाली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या 2.5 वर्षांच्या मुलीवर अशी अमानुष घटना घडतीये. आता पोलीस काय करतायत असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. लहान मुलं देवाघरची फुलं असतात, मात्र अशा घटनांमुळे संपूर्ण समाज हादरलाय. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होतीये. समाजात वाढत चाललेली ही विकृत मानसिकता थांबवण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. सोमवारी 13 तारखेला दुपारच्या वेळेस बाजूलाच राहणाऱ्या आरोपी विजय भोसले याने निर्भया लहान मुलीस आंबे देतो, आंबे आणलेत म्हणून स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याबाबतची आम्हाला हॉस्पिटलमधनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केलेला आहे. ते प्रकरण समोर कसं आलं, आईला कसं कळलं? ज्या वेळेस मुली ओरडली त्याच वेळेस, ज्यावेळेस कृती झाली त्यावेळेस आईला आवाज आल्याने आई त्या ठिकाणी गेली आणि ते आईने पाहिलं. हा जो आरोपी आहे तो घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर किती दिवसाला अटक करण्यात आली आणि कुठून अटक करण्यात आली? आरोपी 13 तारखेला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरनं गेला होता निघून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 14 तारखेला त्याला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. न्यायालयात हजर केलं आहे आणि किती दिवसाची पोलीस कोठडीमध्ये सोडण्यात आली? आज आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयाकडनं त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत. फक्त अशा गोष्टी घडत आहेत, अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचं आमिष देऊ नये असं सांगितलं. पालकांना काय आवाहन कराल? मुलं सुरक्षित कशी राखली याबद्दल सांगा. पालकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधान राहायला पाहिजे असं नाही, आजूबाजूचे जवळचे व्यक्तींपासून सुद्धा सावध राहायला हवंय अशी परिस्थिती आहे.